नमस्कार. तर आज आपण बघणार आहोत रेस्टॉरंट हॉटेलसारखं मस्त असं चमचमीत चिली पनीर घरच्या घरी कसं बनवायचं, अगदी सोप्या आणि सरळ पद्धतीने. तर इथे बघू शकता मस्त असं चमचमीत हे चिली पनीर झालेलं आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी अर्धा किलो हे पनीर घेतलेलं आहे आणि पनीर बघू शकता या पद्धतीने कट केलेलं आहे. तुम्ही कुठल्याही शेपमध्ये हे कट करू शकता, म्हणजे स्क्वेअर करायचं असेल तर स्क्वेअर सुद्धा करू शकता. तर मी इथे या पद्धतीने कट करून घेतलेलं आहे. तर आता आपण याला साईडला ठेवून घेऊया आणि एक भांडं घेतलंय. याच्यामध्ये टाकायचं आहे 4 चमचे मैदा. तर हे 3 चमचे आणि हा एक परत 1 चमचा हा मैदा आहे. म्हणजे टोटल मी इथे 4 चमचे मैदा घेतलाय. सोबतच 4 चमचे आपल्याला कॉर्नफ्लॉवर सुद्धा घ्यायचंय. तर दोन्ही इथे मी समप्रमाणात घेतलंय, म्हणजे 4 चमचे मैदा आणि 4 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलाय. यासोबत थोडीशी आलं लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे. 1 चम्मच मी इथे शेजवान सॉस टाकून घेतलाय. तुम्ही शेजवान चटणी असेल ते सुद्धा टाकू शकता. काळे मिरे पावडर टाकून घ्यायचंय. अर्धा चमचा सोया सॉस टाकून घेतलेला आहे. सोबतच चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचंय आणि आता आपल्याला याची एक पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर थोडं-थोडं पाणी याच्यात टाकून घेऊया आणि याची एक पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट नाही पाहिजे. तर पनीरला जसं कोट होईल त्या पद्धतीने आपल्याला हे पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर आता याला छान असं मिक्स करून घेऊयात. तर या पद्धतीने यातल्या सगळ्या गुठळ्या ज्या आहेत त्या आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत. तर आता आपण याच्यामध्ये थोडासा फूड कलर टाकणार आहे. तर मी इथे ऑरेंज फूड कलर टाकलेला आहे. तर हे तुम्ही स्किप करू शकता. घरच्या घरी बनवत असेल तर तुम्ही कलर नाही टाकलात तरीही चालेल. पण थोडासा कलर चांगला येईल यासाठी मी थोडासाच टाकून घेतलेला आहे आणि परत याला छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. तर आता आपण एक पनीरचा तुकडा याच्यामध्ये टाकून बघून घेऊया. म्हणजे व्यवस्थित कोटिंग येते की नाही आपल्याला हे बघून घ्यायचंय. तर बघू शकता हे मस्त असं या पद्धतीने कोट होतंय. तर आता आपण याला फ्राय करायला घेऊया. त्यासाठी मी तेल तापायला आधीच ठेवलं होतं. तेल आपल्याला चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचंय. तर गरम झालंय का यात आपण चेक करून घेऊया. तर तेल आपलं चांगलं असं गरम झालेलं आहे. आता आपल्याला हे पनीरचे जे पकोडे आहेत ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. तर आता जितके कढईमध्ये येतात तितके आपण हे टाकून घ्यायचे आहेत. तर अगदी खूप जास्त कढई भरायची नाहीये, कारण हे जे आहेत ना थोडेसे चिकटतात. त्याच्यामुळे मग पलटायला थोडंसं त्रास होतो. त्याच्यामुळे थोडे कमीच टाकायचे आहेत. तर इथे बघू शकता या पद्धतीने आता आपल्याला मस्त असं क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचंय. तर याला अलटून पलटून मस्त असं क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घेऊयात. तर बघू शकता कलर मस्त आलेला आहे. आता आपण हा काढून घ्यायचा आहे. तर आता तुम्हाला हे थोडंसं चिकटलेलं दिसेल, पण हे थंड झाल्यानंतर आपोआप वेगवेगळे होतात. आपण हाताने याला वेगवेगळे करून घेऊयात. तर याच पद्धतीने राहिलेले जे पनीर आहे ते सुद्धा आपल्याला फ्राय करून घ्यायचंय. तर रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तर याला सुद्धा मस्त असं क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घेऊयात. आता ही सुद्धा काढून घ्यायची आहेत. आता त्याच कढईमध्ये पूर्ण तेल कमी करून घेतलंय. 2 चमचे तेल घ्यायचंय. तेल गरम झालं की याच्यामध्ये बारीक चिरलेला लसूण टाकून घ्यायचंय. थोडंसं आलं सुद्धा किसून घेतलेलं आहे. आता आपण याला हलकसं फिरवून घेऊया. तर आपल्याला हे खूप जास्त डार्क नाही करायचंय. हलकसं फिरवून घेतलं की आता याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊयात. बारीक चिरलेली ढोबळी मिरची टाकायची आहे आणि मी इथे एक गाजर घेतलाय. त्याला सुद्धा या पद्धतीने बारीक कट करून घेतलेलं आहे आणि 3-4 हिरव्या मिरच्या अशा मोठ्या-मोठ्या कट करून घेतल्या. म्हणजे लहान मुलं खातील तर ते काढता आलं पाहिजे. आता याला छान असं मिक्स करून घेऊयात. तर तुम्ही इथे कांदा, ढोबळी मिरची हे मोठ्या-मोठ्या तुकड्यांमध्ये सुद्धा कट करू शकता. पण लहान मुलं कसं ते खायला पाहत नाही आणि मग ते काढून ठेवतात. त्याच्यामुळे इथे मी बारीक कट करून घेतलंय. म्हणजे सगळं हे मुलांना सुद्धा खाता येईल. तर आता आपल्याला याच्यात काही सॉसेस टाकून घ्यायचे. तर थोडंसं इथे व्हिनेगर टाकून घेतलंय. रेड चिली सॉस टाकून घ्यायचंय. सोबतच सोया सॉस टाकून घेतलाय आणि 2 चमचे मी इथे केचप टाकून घेते. केचप टाकल्यामुळे हे जे बाकीचे टेस्ट आहेत ते बॅलन्स होतात. सोबतच काळे मिरे पावडर टाकून घ्यायचंय. चवीपुरतं मीठ टाकायचंय. त्या सॉसेसमध्ये सुद्धा मीठ असतं, त्याच्यामुळे मीठ जरा जपूनच टाकायचंय. परत याला छान असं मिक्स करून घेऊयात. तर आता चिली पनीर जे आहे त्याला मस्त असं कोटिंग आलं पाहिजे वरून. तर आता आपण त्यासाठी याच्यामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लॉवर मी पाण्यात मिक्स करून घेतलेला आहे. तर ते याच्यामध्ये टाकून घेऊया.
आणि याला सुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचंय. तर आता हे बघू शकता थोडंसं घट्टसर झालेलं आहे. तर मी याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेणार आहे. कारण याची जी कोटिंग आहे ते पनीरवर चांगली अशी झाली पाहिजे. तर खूप जास्त घट्ट राहिलं तर मग ते व्यवस्थित कोट होत नाही. तर थोडंसं पाणी टाकून आता आपल्याला हे जे कॉर्नफ्लोअर आहे ते चांगलं असं शिजवून घ्यायचंय. तर आता बघू शकता कॉर्नफ्लोअर असं मस्त शिजलेलं आहे. तर आपण फ्राय केलेले पनीर जे आहेत ते याच्यामध्ये टाकून घेऊयात. आणि आता याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचंय. तर हलक्या-हलक्या हाताने आपण हे छान असं मिक्स करून घेऊयात. म्हणजे पनीरवर हा जो मसाला आहे तो चांगला असा लागला गेला पाहिजे. तर सगळ्या बाजूने असं मस्त कोट करून घेतलेलं आहे. तर आपल्याला हे खूप जास्त शिजवायचं नाहीये. फक्त याला छान असं मिक्स करून घेऊयात. आणि आपलं जे चिली पनीर आहे ते तयार झालंय. बघू शकता मस्त असं चमचमीत एक चिली पनीर झालेलं आहे. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. तर एका प्लेटमध्ये आपण हे काढून घेऊयात. तर बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे. तुम्हाला जर थोडासा डार्क कलर पाहिजे असेल तर तुम्ही सोया सॉस थोडा जास्त टाकू शकता. रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. सोबतच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. तर बघू शकता कलर बघा मस्तच आलेला आहे. चला तर मग भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत. बाय बाय. टेक केअर.